नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, जर तुम्हीही शासकीय सेवेत असाल किंवा तुमच्या कुटुंबातूनच व मित्रपरिवारातून कोणीही शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आलेली आहे। ही बातमी देशातील सुमारे 50 लाख सरकारी कर्मचारी व 60 लाख पेन्शनधारकांसाठी जे की नव्या 8व्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी अधिक खास ठरणार आहे। खरे तर 16 जानेवारी 2025 रोजी मोदी सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली। मात्र असे असेल तरीही अजूनही 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही, परंतु लवकरच 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार असून याच संदर्भात आता महत्त्वाची माहिती हाती आलेली आहे। दरम्यान आता आपण 8व्या वेतन आयोगाच्या घोषणेनंतर आतापर्यंत काय काय झालं याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत। 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात गेल्या महिन्यात सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत। यातील सर्वात मोठा निर्णय म्हणजे केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने नव्या वेतन आयोगाच्या कामकाजासाठी अतिरिक्त 42 पदांच्या नियुक्तीसाठी संबंधितांना आदेश जारी केले आहे। या संदर्भातील परिपत्रक 21 एप्रिल 2025 रोजी जारी करण्यात आले आहे। या संबंधित पदांची नियुक्ती ही प्रतिनियुक्ती म्हणून केली जाणार आहे आणि पदाची नियुक्ती 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेपासून तर अंमलबजावणीपर्यंत राहणार आहे। 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या अनुषंगाने हे एक मोठे पाऊल समजले जात आहे आणि यामुळे लवकरात लवकर नव्या वेतन आयोगाची स्थापना होईल आणि कामकाज सुरू होईल अशी आशा आहे। या 42 पदाव्यतिरिक्त एक अध्यक्ष व 2 प्रमुख सदस्यांचीही लवकरच नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे नवीन वेतन आयोगाचे काम येत्या काही दिवसांनी सुरू होईल आणि कामकाज अधिक वेगाने पूर्ण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। नव्या वेतन आयोगाच्या समितीत 2 उपसचिव, 3 अवर सचिव आणि 37 इतर कर्मचारी कार्यरत असतील अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नवीन 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नावे ही अंतिम करण्यात आलेली आहेत। तथापि याची अधिकृत घोषणा झालेली नाही, पण कोणत्याही क्षणी याची अधिकृत नोटिफिकेशन जारी होईल असे बोलले जात आहे। अर्थातच अध्यक्षांची आणि सदस्यांची नावे जाहीर झाल्यानंतर 8व्या वेतन आयोगाची स्थापना होणार आहे, प्रत्यक्षात कामकाज सुरू होणार आहे। दरम्यान JCM म्हणजे राष्ट्रीय परिषद मार्फतही नव्या वेतन आयोगाच्या बाबतीत तयारी सुरू करण्यात आली आहे। राष्ट्रीय परिषदेकडून गेल्या महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात झालेल्या बैठकीत केंद्र सरकारकडे सादर होणाऱ्या निवेदनाची तयारी करण्यात आली असल्याची खात्रीलायक बातमी हाती आली होती। आम्ही आपणास सांगू इच्छितो की JCMच्या या निवेदनात किमान वेतन, पदोन्नती, पेन्शन, फिटमेंट फॅक्टर आणि वेतन श्रेणी या मुद्द्याचा समावेश राहणार असून सर्व कर्मचारी संघटनाकडून 20 मे पर्यंत सूचना देखील मागवण्यात आल्या आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।